तर विधानसभा अध्यक्षांना पदावरून दूर करायला हवं, संजय राऊत यांच्यासह सतेज पाटील यांनी ही मागणी केली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्तावाच्या वेळेस बोलताना अनेक चुका केल्या, त्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे। ज्यांना मराठी येत नाही त्यांना विधानसभा अध्यक्ष पदाची घटनात्मक नोकरी दिली कोणी? ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे। हा मराठीचा अपमान, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान। तसं असेल जर तुम्ही ह्यांना पाठबळ देणार असाल या नार्वेकरांना, की नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत, नॉर्वे नॉर्वे, तिकडे त्यांच्या प्रॉपर्टी असतील म्हणून ते नॉर्वेकर झाले, नॉर्वेकर युरोपमधले। मराठी भाषेलाच त्यांनी श्रद्धांजली वाहिली काल खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल। कारण की ज्या पद्धतीनं आम्ही ठरवलेलं आहे की शोक प्रस्तावावर कुणी बोलायचं नाही, कारण की बोलण्याच्या ओघात एखादं वाक्य जातं, म्हणून पूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत ठरलं की कुणी बोलायचं नाही, सरकारच्या वतीनं शोक प्रस्ताव मांडला जाईल। आता किमान तो मांडताना ते व्यवस्थित मांडावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा असते। सगळ्यांनी बोलण्यापेक्षा अध्यक्ष आणि सभापतींनी आमच्या सगळ्यांचं हे मत आहे असं पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना मानणाऱ्या लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे, ही भूमिका आहे। परंतु दुर्दैवानं ते सुद्धा मांडता येत नाही अशा अवस्था या सरकारची आहे।